Hi, my name is Praveen Sudhakar More, and I'm a practicing physician at Ichalkranji since last 10 years. आणि आज आपण पायाची सूज आणि सिकेडी याची कारणे, लक्षणे आणि उपचार याच्यावरती बोलणार आहोत. पायाला येणारी जी सूज असते आणि तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार किंवा सिकेडी या विषयावरील आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण पायाने येणारी सूज किंवा पिडोलिडिमा म्हणजे काय, त्याची कारणे काय आहेत, त्याचा सिकेडीशी काय संबंध असतो व त्याचे व्यवस्थापन कसे करावे याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पिडोलिडिमा म्हणजे काय ते आपण बघूया. पिडोलिडिमा ही अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागामध्ये आणि तळव्यामध्ये अतिरिक्त द्रव जमा होते आणि त्याच्यामुळे तिथं सूज येते. ही सूज अनेक कारणामुळे येऊ शकते, जसे हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, थायरॉइडच्या समस्या, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा रक्ताच्या गुठळ्या होणे. आपल्या शरीरातील द्रव्याचे दोन मुख्य विभाग असतात. त्याच्यामध्ये पेशीमधील आतील भाग आणि त्याच्या बाहेरील भाग. बाहेरील भागामध्ये पेशीच्या सभोवतालच्या भागाचा आणि आपल्या रक्तवाहिन्यातील आतील भागाचा समावेश होतो. जेव्हा या भागामध्ये द्रवाच्या वितरणाची समस्या निर्माण होते तेव्हा इडिमा किंवा सूज येते. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा अधिक द्रवामुळे रक्तवाहिन्यामध्ये जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला तरी अशी समस्या होऊ शकते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव राखण्यासाठी मदत करणारे अल्ब्युमिन नावाचे प्रथिन असते. ते पुरेशा प्रमाणात नसल्यास सुद्धा अशी समस्या होऊ शकते. त्याच्याबरोबर लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे लसिका यंत्रणा या रक्तात अधिक प्रमाणात द्रव आणि प्रथिने यांचे वहन करण्यास मदत करतात. परंतु जर ही यंत्रणा योग्य प्रकारात काम करत नसेल तरी द्रव साचते आणि त्याच्यामुळे सूज येते. शरीरातील द्रव्य पदार्थांचा समतोल राखण्याचे अतिशय महत्वाचे काम मूत्रपिंड करतात. जेव्हा त्यांचे कार्य व्यवस्थित होत नाही तेव्हा सिकेडी, एकेआय आणि नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये ज्या पद्धतीनं द्रव पदार्थ जमा होतो आणि सूज येते तसे होते. इडिमा हे सिकेडीचे प्रमुख लक्षण आहे. आता आपण क्लिनिशियन इडिमाचे निदान कसे करतात ते बघूया. इडिमा हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा ठराविक ठिकाणाचा असू शकतो. त्याला आपण जनरलाइज इडिमा किंवा जो लोकलाइज्ड इडिमा म्हणू शकतो. सर्वसाधारण स्वरूपाचा इडिमा या प्रकारात संपूर्ण शरीरावरती किंवा शरीराच्या मोठ्या भागावरती परिणाम होतो आणि बहुतेक वेळा त्याचा हृदयाचा बिघाड आणि मूत्रपिंडाचा बिघाड यासारख्या स्थितींशी संबंध असतो. स्थानिक इडिमा या प्रकारामध्ये शरीरात फक्त एखाद्याच भागावरती सूज येते. बहुतेक वेळा दाह किंवा लिंफ द्रव्याचा प्रवाह बंद होणे किंवा शिरामध्ये रक्तप्रवाहाच्या समस्या निर्माण होणे याच्यामुळे स्थानिक इडिमा होतो. इडिमा हा पिटिंग इडिमा किंवा नॉन पिटिंग इडिमा या दोन प्रकारामध्ये आढळतो. पिटिंग इडिमा म्हणजे प्रेशर नंतर जिचे इंडेंटेशन तयार होते. हा पिटिंग इडिमा हृदयाचा बिघाड किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम दर्शवते. नॉन पिटिंग इडिमा हा मोस्टली लिम्फॅटिक अडथळा किंवा हायपोथायरॉइडिझम असल्याचे दर्शवते. मूत्रपिंडाचा विकार असल्यास प्रयोगशाळेतील चाचण्या आणि इमॅजिंग केल्यामुळे डायग्नोसिस होण्यासाठी मदत होते. त्याच्यामध्ये क्लिनिशियन मेनली सीबीसी, रिनल फंक्शन टेस्ट, सिरम क्रियाटिनिन, युरिन अनालिसिस, मायक्रो अल्ब्युमिन युरिया आणि युरिन अल्ब्युमिन टू क्रियाटिनिन रेशो, तसेच पोटीपोटाचा आणि श्रेणीचा अल्ट्रासाउंड हे बघतात. जेव्हा विविध इडिमाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते तेव्हा त्याचे कारण स्थानिक आहे की यंत्रणेचे आहे याच्यावरती त्याचे उपचार अवलंबून असतात. स्थानिक स्वरूपाच्या इडिमासाठी औषधोपचारामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो. स्थानिक इडिमासाठी त्रास असलेला पाय नियमितपणे एखाद्या उंच भागावर ठेवल्यास त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.
तसेच स्थानिक इडिमासाठी कॉम्प्रेशन उपचार सुद्धा घेता येतात. त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन स्टॉकिंग घातल्यामुळे रक्तप्रवाहात सुधारणा होण्यास आणि इडिमा कमी होण्यास मदत होते. त्याच्याबरोबरच फिजिओथेरपी सुद्धा इम्पॉर्टंट असते. त्याच्यामध्ये मसाज आणि इतर शारीरिक उपचार करून घ्यावे. बर्फ लावणे हे तीव्र स्वरूपाच्या किंवा कंजेस्टेड इडिमासाठी आणि सेल्युलायटिसच्या केसेसमध्ये उपयुक्त ठरते. जर सीकेडी प्रमाणे शरीर यंत्रणेची कारणे असल्यास त्याचे उपचार करण्यासाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला असतो. त्याच्यामध्ये मिठास प्रतिबंध करणे. मिठाचे सेवन कमी केल्यामुळे द्रवसंचय होण्यास प्रतिबंध केला जातो. त्याच्याबरोबर आपण काही ड्रग सुद्धा यूज करू शकतो, म्हणजे औषधे सुद्धा यूज करू शकतो. त्याच्यामध्ये डाययुरेटिक्स, ज्या औषधामुळे लघवीच्या प्रमाणात वाढ होते आणि द्रवाच्या पातळीचे व्यवस्थापन होण्यास मदत होते. डाययुरेटिक्स मध्ये खालील डाययुरेटिक्स यूज होतात: लूप डाययुरेटिक्स, थायझाइड डाययुरेटिक्स आणि पोटॅशियम स्पेअरिंग डाययुरेटिक्स. लूप डाययुरेटिक्स उदाहरणार्थ फ्लुरिसिमाइड और टासिमाइड बहुतेक वेळा त्याची परिणामकर्ता आणि दीर्घकाळ कृती याच्यासाठी याला प्राधान्य दिले जाते. थायझाइड डाययुरेटिक्स मध्ये मेटॅलोझोन वापरलं जातं आणि पोटॅशियम स्पेअरिंग डाययुरेटिक्स मध्ये स्पायरोलेक्टन वापरले जातं. इडिमाची तीव्रता, रुग्णाची हिमोडायनेमिक स्थिती आणि मूत्रपिंडाचे कार्य यासारख्या घटकानुसार डाययुरेटिक्सची निवड केली जाते आणि त्याचा डोस निश्चित केला जातो. हायपोकॅलेमिया, उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइटचा असमतोल सारख्या समस्या टाळण्यासाठी डाययुरेटिक्सचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्वाचे असते. द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, रक्तदाब, वजन यावर सुद्धा नियमित देखरेख ठेवणे आणि त्याची नियमित कालांतराने चाचणी करणे हे आवश्यक असते. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजारामध्ये म्हणजे सीकेडी मध्ये बहुतेक वेळा इडिमाची व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये आपण मेनली मिठाचे प्रमाण व द्रव पदार्थावरती मर्यादा हे आपण पेशंटला ऍडवाइस करतो. त्याच्याबरोबर डाययुरेटिक्सचा उच्च डोस सुद्धा देतात. लूप डाययुरेटिक्स उदाहरणार्थ फ्लुरिसिमाइड हे बहुतेक वेळा प्रभावी असतात, परंतु आवश्यक असल्यास थायझाइड डाययुरेटिक्स देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे लागतात. जनरली रुग्णाला या विषयाचे ज्ञान देणे हे महत्वाचे असते. स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीचा योग्य पुरवठा करणे व जीवनशैलीत बदल करणे असे केल्यास चांगले यश मिळू शकते. लवकर निदान केल्यास आणि लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास त्यामुळे गंभीर समस्यांचा प्रतिबंध होण्यास मदत होऊ शकते. आपण आज इडिमा, त्याची कारणे, पायाची सूज आणि सीकेडी त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार जाणून घेतल्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद. थँक्यू सो मच.